नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी तुमचं ट्रेडसेन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा स्वागत करतो. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण गोल्डचं डेली ॲनालिसिस करत असतो या यूट्यूब चॅनलवरती. तसंच दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीम घेत असतो, जिथं दररोज चांगले ट्रेड्स मी आणि माझे स्टुडंट्स कॅप्चर करत असतात. आजचा जो ट्रेड दिलेला आहे त्याचा अपडेट्स मी तुम्हाला सांगतो. तुम्ही लेटेस्ट जाऊन बघूसुद्धा शकताय. 24 जूनचा लाईव्ह स्ट्रीम बघा. एक्झॅक्टली 260 पिप्सचा ट्रेड होता. एक्झॅक्टली 4023ला इथं आपण सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन केलेला आणि या लेवलपासून अगदी इथपर्यंत आपण ट्रेड हा होल्ड केलेला. 200 पिप्स नंतर हा ट्रेड आपण बुक करून घेतला. ओके, जाऊन तुम्ही लाईव्हला हा ट्रेड बघू शकताय आणि एकदा लाईव्हला या म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण ट्रेड करतो अँड व्हॉट इज रिअल ट्रेडिंग. बरेच तुम्ही फेक इन्फ्लुएन्सर्स बघत असाल इंस्टाग्रामवरती, पण रिअल ट्रेडिंग काय असते हे जर तुम्हाला बघायचे असेल तर लाईव्ह स्ट्रीमला जॉईन व्हा. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा हेल्प होणार आहे. ओके, चला आजचं जे काय ॲनालिसिस आहे ते आपण स्टार्ट करूया. 24 जूनला मार्केट आधी कसं राहिलं आहे हे मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतरनं उद्याचंच म्हणजे 25 जूनचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा 4 आवर्स कॅन्डल टाईम फ्रेमवरती मी तुम्हाला काही गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली जर कालचा ॲनालिसिस व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर मी एक लेवल दिलेली. ओके, एक एक्झॅक्टली लेवल दिलेली आणि त्या लेवलवरून आपण प्रेडिक्टसुद्धा केलेलं की मार्केटमध्ये एक फॉल येणार आहे. एक्झॅक्टली ही लेवल होती. तुम्ही जर कालचा डेली ॲनालिसिस व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला समजेल एक्झॅक्टली ही लेवल आपण कधी दिलेली. आणि जेव्हा त्या लेवलला टॅप झाला आहे तिथूनच बघा खूप मोठा फॉल मार्केटमध्ये आला आहे. जवळपास 2000 पिप्सचा फॉल त्या लेवलवरून भेटलेला आहे. सो ज्या मी डेली ॲनालिसिसमध्ये डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये ज्या लेवल्स देतो त्या थोड्या सिरियसली घेत जावा आणि त्या लेवलपासून चांगल्या मुवमेंट्स येतात हे लक्षात ठेवा. ठीक आहे, 2000 पिप्स यातले 200 पिप्स जरी तुम्ही कॅप्चर केले असते तरी 2 आठवड्यांचा प्रॉफिट तुम्हाला झाला असता. ठीक आहे, उद्यासाठी म्हणजेच 25 जूनला मार्केटमध्ये काय मुवमेंट राहणार आहे या गोष्टी आपण थोड्याशा डिस्कस करूया. आता काय झालं आहे बघा, 4 आवरमध्ये जर तुम्ही बघितला तर मार्केटने दरवेळेस एक नवीन लो तयार केलेला आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर हा एक लो, त्याच्यानंतरनं हा एक लो, त्याच्यानंतरनं हा एक लो आहे, त्यानंतरनं हा लो आहे, हा लो आहे. मार्केट काय करतं आहे, थोडंसं पुलबॅक घ्यायचा प्रयत्न करतं आहे. बघा मार्केट काय करतं, पुलबॅक घ्यायचा प्रयत्न करतं आहे, परत फॉल येतं आहे, परत पुलबॅक घ्यायचा प्रयत्न करतो, परत फॉल येतं आहे, पुलबॅक घ्यायचा प्रयत्न, डायरेक्टली फॉल. मग जेव्हा मार्केट आपल्याला वाटतं आहे की एक मोठा पुलबॅक घ्यायच्या तयारीत आहे तेव्हा मार्केटने नवीन लो तयार केलेलाच आहे. सो जेव्हा पण मार्केट नवीन लो तयार करायला जाणार आहे तेव्हा एक्झॅक्टली आपल्याला ट्रेड्स प्लॅन करायचे आहेत हेच डोक्यात ठेवा. आजचा ट्रेडसुद्धा आपण त्याच लॉजिकवरती ट्रेड प्लॅन केलेला. मार्केट मी सांगितलेलं जवळपास मार्केट 5,000कडे होतं ना, तेव्हा मी सांगितलेलं की मार्केट हे 3800कडे येणार आहे आणि एक्झॅक्टली आता वे टू डाऊन असंच मार्केट चाललं आहे. सो आता उद्यासाठी काय महत्त्वाच्या लेवल्स असणार आहेत ह्या फक्त आधी बघून घेऊया. 4 आवरमध्ये गेलो आपण तर ही एक लिक्विडिटी आहे बघा, 4024. ओके, 4024 एकदम डोक्यात फिट करून ही लेवल ठेवा. एकदम खूप चांगली लेवल आहे. जेव्हा या लेवलचा ब्रेकआउट तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे अपसाईडला ब्रेकआउट जेव्हा बघायला मिळेल तेव्हा बिंदासपणे तुम्हाला अपसाईडला ट्रेड प्लॅन करायचा. ठीक आहे, एखादी कन्फर्मेशन कॅन्डल फक्त अजिबात सोडायची नाही. 200 पिप्सचं टार्गेट या लेवलच्या वरती तुम्हाला मिळणार आहे. जो पण ब्रेकआउट असेल, जी 5 मिनिटाची कॅन्डल या लेवलचा ब्रेकआउट करेल. ओके, बघा परत ट्रेड कसा प्लॅन करायचा आहे. अबाव 4024 तुम्हाला ट्रेड कसा प्लॅन करायचा आहे हे सगळ्यांनी बघून घ्या. एखादी 5 मिनिटाची कॅन्डल किंवा 1 मिनिटाची कॅन्डल ओके जर या लेवलच्या वरती क्लोज होत असेल तर तो हाय मार्क करून घ्या आणि हाय मार्क झाल्यानंतर ना एक्झॅक्टली तुमची एंट्री इथं करा किंवा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये जर एंट्री करायची असेल तरी तुम्ही इथं
करू शकता. ठीक आहे, फक्त एस एल कुठं लावायचं आहे, जी कॅन्डल ब्रेक करेल त्याचा लो. ओके, जर तुम्ही क्लोजिंगला एंट्री करताय अपसाईडला, तर ज्या कॅन्डलनी ब्रेकआउट दिला आहे त्याचा लो हा एस एल लागेल. अदरवाईज एस एल कुठं लावायचं सांगतो मी तुम्हाला. डायरेक्ट जर ब्रेक करत असेल ही कॅन्डल, तर तुमचा एस एल हा प्रिव्हियस लो असेल. ठीक आहे, त्या कॅन्डलच्या लोला लावायचं नाही, प्रिव्हियस लोला लावायचं आहे. हे एक्झॅक्टली लेवल मार्क करून ठेवा. त्या लेवलवरून चांगली अपसाईडला मुवमेंट तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, आता सेलिंग साईडचं जर म्हणलं तर सेलिंग साईडला जिथं मिळेल तुम्ही तिथं सेलिंग साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. EMAचं कन्फर्मेशन घ्या आणि जिथं तुम्हाला सेलिंगचा ट्रेड भेटतो, कारण ट्रेंडसोबत जायचं आहे आपल्याला, ट्रेंड्सच्या अगेन्स्ट नाही जायचं. ठीक आहे, 4 आवर्सच्या कॅन्डल्स तुम्ही बघू शकता कंटिन्यू 1 2 3 4 5 6 7 सातवी कॅन्डल आहे जी सेलिंगला येते. सो आता बाईंग साईडचा या लेवलच्या वरती चांगला ट्रेड होईल. सगळ्यांनी हा ट्रेड व्यवस्थित कॅप्चर करा आणि बाकीचे अपडेट्स जे आहेत त्या रिअल वन्स क्लबवरती मी तुम्हाला देईनच. ओके, रिअल वन्स क्लबवरती जर तुम्ही जॉईन नसाल तर तुम्ही जॉईन व्हा. ओके, टेलिग्रामवरती आपला एक प्रीमियम ग्रुप आहे ज्याचं नाव आहे रिअल वन्स क्लब. त्या रिअल वन्स क्लबवरती डेली अपडेट्स येतात, डेली ट्रेड्स मिळतात. फ्री टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे, आपण तिथं कधी कधी मी फ्री ट्रेड्स देतो आणि बाकीचे अपडेट्स जर तुम्हाला क्लास रिलेटेड पाहिजे असतील किंवा विड्रॉल डिपॉझिट बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर खाली व्हॉट्सॲपला एक नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंकसुद्धा आहे, तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन करू शकता. आणि इंस्टाग्रामवरती ट्रेड स्मार्ट सिरीज आपण चालू केलेली आहे, ज्याचा हेल्प तुम्हाला नक्कीच तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये होईल. ओके, चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज, आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी रिअल ट्रेडर कसं बनता येईल याच्यावरती फोकस करा. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.